तुम्ही व्हिडिओ घ्या ते व्हिडिओ घ्या याच्यात सगळे पुरावे आहेत, साहेब, याच्यात सगळे पुरावे आहेत. दाखवा सगळे पुरावे आहेत, तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे 50 आहेत का? 200 देतो तुम्हाला. 200 देतो तुम्हाला. हे चाळणीचे किती लागते? हे चालू आहे किती? ते काय करू? ते काय करू? 140. तिकडे ते 120 रुपये म्हणून राहिले. सर तुम्हाला फोन पे करू का? 150 रुपये. चिल्लरीचा प्रॉब्लेम. आणि हे किती घेते हमालीन? हे किती आहे चाळणी? 140. हा 140 रुपये. 140 रुपये. किती झाले पण वायाचे? जय जिजाऊ मित्रांनो, संभाजी ब्रिगेड मंठ्याच्या वतीनं चालू असलेलं जे काही शेतकरी न्याय संघर्ष बेमुदत धरणे आंदोलन आहे, या धरणे आंदोलनाच्या ठाम भूमिकेमुळे येथील जे काही तहसीलदार आहेत, या तहसीलदारामार्फत एक दक्षता समिती नेमण्यात आली आणि या दक्षता समिती अंतर्गत जे काही मंठा तालुक्यामधील जे काही नाफेड खरेदी केंद्र आहेत यांची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा धक्कादायक गोष्टी आपल्या समोर आल्या. त्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जी काही चालू असलेलं नाफेड खरेदी केंद्र आहे, यामध्ये प्रति क्विंटल मागे जे काही सोयाबीन आसन, तूर आसन, त्याचबरोबर हरभरा आसन, या प्रति क्विंटल मागे 140 रुपये रक्कम ही या नाफेड खरेदी केंद्रामार्फत घेतली जात होती. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे नानशी पुनर्वसन या ठिकाणी असलेलं जे काही दुसरं नाफेड खरेदी केंद्र होतं, त्या नाफेड खरेदी केंद्राचे जे काही चालक आहेत, या चालकांनी आपल्या जी काही चौकशी समिती होती यांच्याकडे दावा केला होता की संबंधित शेतकऱ्याकडून आम्ही एकही रुपये ही ना सोयाबीन, ना हरभरा, ना जी काही तूर होती, या तूरच्या माध्यमातून प्रति क्विंटल 1 रुपया सुद्धा आम्ही शेतकऱ्याकडून घेत जात नाही, अशा पद्धतीचा दावा केला होता. आणि दुसरा महत्वाचा दावा केला होता की संबंधित जर शेतकऱ्याने आपल्याकडे माल दिला तर त्याचं जे काही पेमेंट आहे ते ऑनलाईन पेमेंट होतं, त्याच्यामुळं आपला आणि शेतकऱ्याचा फक्त माल खरेदी घेण्याचं प्रक्रिया आहे. जे काही पैसा असेल तो पैसा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पडला जातो, म्हणजे इथं कॅशचा कोणताही व्यवहार होत नाही, अशा पद्धतीचे 2 दावे केले होते. ते 2 दावे कशा पद्धतीनं पूर्णतः खोटे होते हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. या व्हिडिओ हे ऑनलाईन केले किती दिवसाला नंबर येते? 15 दिवस झाले का? 15 दिवस झाले की इथं मेन माणूस कोण आहे चौकशी करायला? रामपूरकर मदत बसलेले. तुम्ही माल आणला होता काय? हो, किती? 15 क्विंटल लागेल. आणि काय भाव आहे आता सध्या? 52. 58 म्हणले होते ना? 58-75 आहे, मार्केटला 52. हा. आणि हे चालणी हमाली किती घ्यायची? हे 100 आणि 20 रुपये आम्हाला घेतले. 120 रुपये. 120. याचा विचार मस्त कुठं नाव आहे? अरे हे आपण 4-5 दिवस झाले ऑनलाईन करून, आता आपला नंबर किती दिवसांनी? ऑफिस मध्ये जायचं, तिथं नोंदणी आहे तुमच्या नावाची, बघायचं कधी नंबर येईल, कधी मेसेज आला तुम्हाला. नाही तिथं तुम्हाला सगळं काय विचारायचं ते रामपूरकर आहेत का तिथं? तिथे विचारा नाही, तुम्ही मागं एक ऑफिस आहे तिथे विचारा. रामपूरकर सर सांगून दिले. आणि हे किती घेते हमालीन? हे किती आहे चाळणी? 140. हा 140. 140 रुपये. भाऊ कोणतं गाव आहे तुमचं? दुसरं ऑफिस पहिली कोण आहे काय? हो, ऑफिस नाही, एकच ऑफिस असते. तुम्ही काय आणलं होतं? हरभरे? हो, एकापासून. हे का? साहेब
आपला भाव काय चालू आहे सध्या? 58-75. 58-75. आणि ऑनलाईन केल्याच्या नंतर किती दिवसाला नंबर येईल? चालतं रे व्हायला लावतो तुला फोन. हा? हा ऑनलाईन केल्यावर किती दिवसाला नंबर येईल? 15 दिवसाची. 15 दिवसाला. आणि मग आपल्या पेमेंट कधी भेटते? 15 दिवसानं माल टाक. आपल्या खात्यावर. आणि मग हमालीन हे चाळणीचे किती लागते? हे चालू आहे तेच. किती? ते काय करू 140. तिकडे ते 120 रुपये म्हणून राहिले. एकशे 120 नाही घेता फोन करा. होय भाऊ. तिकडे 120 घेते चाबूच्या तिथे, तुम्हाला 120 नाही घेतात का असं म्हणतो? विचारून द्याल तुम्ही. होय. काय येणार नाही. काय येत नाही केरबत. होय. काय येत नाही करा साहेब, थोडं कमी नाही करता येणार. ते आमचं माग केकन बसले जा केकनला बोला. चिकन कुठे? मस्त काय अरे भाऊ ते केकन साहेब कुठे हे काय बसले का? केकन साहेब नमस्कार. पाणी घे बरं. या. दादा मला तुला पाणी घ्या. हे ऑनलाईन केल्यावर साहेब किती दिवसाचा नंबर येईल आपला? आपल्याला केलं तर हा. आपल्याला केलं तर 5-6 दिवसात. आणि तुला समजा काय सांगितलं नाही का माणसं फोट लाव का. आणि पेमेंट किती दिवसांत पडते? पेमेंटचं जरा हे आले थोडं लेटच पडायला, कारण सरकार थोडं फास्ट टाकलं नाही. असं तरी 15 दिवस लागतील का? 15-20 दिवस लागतात. हॅलो हा 5 मिनिटं. हो हो 5 ठीक आहे. हो आणि हे केकन साहेब कुंटाला चालणी आम्हाला किती लागेल मग आम्हाला? 100 रुपये भावाचे काय नाही. आम्ही काय आम्ही पैसारखेच काम आले. दोन ठिकाणी सांगा ना कसं करायचं किती झालं रामराव जाधव नावावर घ्या. सगळं एकाच नावावर घेऊन टाकायचं करू सगळं एकाच नावावर घेऊन टाक. मग आल्यावर मी करतो बरोबर. सांगा तुम्ही प्रकाश जाधव. त्याचं नाव घेऊन टाक. बाकी तुम्ही जाता घ्यायचं का पवारला नाव टाकलं तर इथं लिहून घेऊ. रामराव 38.5 झाले पाहिजे. झालं. आल्यावर पाहू नंतर कोणाच्या किती बसतो. आता तुमच्या नावावर कशी पावती बनवून देईल. 3850 रुपये असतात मला. मला फक्त एवढं सांगा की 23 आणि 54 यातले किती किती होते? 23 कट्ट्याचे का? 1150 रुपये. आता टोटल सांगा. तुम्ही 3850. किती झाले बरं वाया याचे? काय ओळख आहे? किती झाले आपण? जाधव सर पाणी घ्या. आता काय बरं बरं घ्या तुम्ही घ्या. घ्या पाणी घ्या. घ्या ना. सर तुम्हाला फोन पे करू का? 150 रुपये चिल्लरीचा प्रॉब्लेम आहे. चालतंय. तुमच्याकडे 50 आहेत का? 200 देतो तुम्हाला. आता किती झाले? किती झाले आताचे? 14 झाले पहिले. ठीक आहे. 600 रुपये.
पैसे नाही मग वाचून द्यायला माझ्याकडे काय हो बा लिहून टाका ना किती द्यायचे होते 50 दोन पाहिजे द्यायला 30 रुपये ऑफर द्यायची. हा ते 570 हो लागले का 600 बी भाऊ लागले हा आणि आपले 1550 हम्म. 22 बस अंगठा लागला ना दोघांचा